नमस्कार. मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मंडळी, यापूर्वी मी गुलाबी बहावा आणि गुलाबी अमलतास या नावाने व्हिडिओ केले आहेत. त्या वृक्षाचे नाव गुलाबी बहावा नाही, हे आता माझा या गुलाबी कॅशियाबद्दल झालेला थोडाफार अभ्यास आणि तज्ज्ञांचे मिळालेले मार्गदर्शन यामुळे समजले आहे. मला समजले की तो गुलाबी कॅशिया आहे. मी अपडेट झाले आणि तुम्हालाही अपडेट करते. त्यातली माहिती सगळी बरोबरच आहे, फक्त एक्झॅक्ट नाव आत्ता समजले. त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो कॅशिया जाव्हानिका होता आणि आज आपण अशाच आणखी एका गुलाबी किंवा पिंक कॅशियाची माहिती घेणार आहोत. परवा बाहेर गावाहून येता येता अगदी माझ्या गावाजवळच हे गुलाबी फुलांनी बहरलेलं झाड दिसलं. जरी यापूर्वी कधी प्रत्यक्ष पाहिला नसला तरी मी लगेच ओळखलं की हा पिंक कॅशिया आहे. थांबून थोडीशी फोटोग्राफी केली. मग लक्षात आलं की याची शेंग वेगळी आहे. फुले तर आधीच्या कॅशिया जाव्हानिकासारखीच दिसत होती, पण शेंग मात्र वेगळी. म्हणजे हा पिंक कॅशियातला दुसरा प्रकार असेल काय? हो, असू शकेल. की हे वेगळंच कुठलं झाड आहे? कधी एकदा घरी येऊन सगळी माहिती शोधून काढते असं झालं. आणि येस, हा पिंक कॅशिया ग्रँडिस आहे. पिंक कॅशियाचा दुसरा प्रकार. एकतर शेंग वेगळी आणि दुसरं याच्या फुलण्याचा काळ आत्ताचाच, म्हणजे मार्च ते मे पर्यंतचा असतो. या आधीचा होता तो पिंक कॅशिया जाव्हानिका आणि तो जून ते ऑक्टोबरपर्यंत फुलतो. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे पिंक कॅशियाचे 4 प्रकार आहेत: कॅशिया जाव्हानिका, कॅशिया ग्रँडिस, कॅशिया नोडोसा आणि कॅशिया रेनेजिरा. हे प्रकार फुलांचा फिकट किंवा गडद रंग, फुलण्याचा मोसम, शेंगांचा आकार तसेच त्याच्या आतली रचना म्हणजेच बियांची मांडणी, बियांचा आकार, उगवण्याचा कालावधी यावरून पडले आहेत. कॅशिया प्रकारात 500 पेक्षा जास्त व्हरायटीज आहेत असं माझ्या वाचनात आलं. त्यापैकी कॅशिया ग्रँडिस या प्रकाराची माहिती आज आपण घेणार आहोत. तसेच या 4ही प्रकारातील फरक पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी नेहमीची विनंती. तर मग माझ्या गावापासून अगदी 5-7 किलोमीटरवर असल्यामुळे फारशी घाई नव्हती. आठवड्यानंतर गुलाबी कॅशियाचे संपूर्ण शूटिंग घेण्यासाठी निघालो. कृष्णा पंचगंगेच्या पाण्याने समृद्ध असलेला हा आमचा मस्त हिरवागार परिसर. वसंताच्या स्वागताला जशी आपली देशी झाडे नटून थटून तयार असतात, तशीच काही विदेशी झाडे सुद्धा या काळात आपल्या फुलांनी मन आकर्षित करून घेतात. तरीही अजून किती वर्षे ही अशीच विदेशी म्हणून नाकारली जाणार आहेत कोणास ठाऊक. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करते की गुलाबी कॅशिया हा आपला देशी वृक्ष नाही. ते मूळचे मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील फुलझाड आहे. त्यामुळे हे फुलझाड तुम्ही आपल्या बागेत लावावे असा माझा बिलकुल आग्रह नाही. कोणत्याही वृक्षाची जमेल तितकी माहिती सांगणे हे माझं काम आहे आणि ते झाड लावणं न लावणं हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. पण त्याआधी व्हिडिओ संपूर्ण पाहावा एवढं मात्र मी नक्की सांगेन. तर मंडळी, हा आहे पिंक कॅशिया. याला इंग्रजीमध्ये पिंक शॉवर ट्री, हॉर्स कॅशिया, कोरल शॉवर ट्री, तसंच याच्या शेंगेमधील गराच्या वासामुळे स्टिकिंग टो असं म्हणतात. तर याचं शास्त्रीय नाव आहे कॅशिया ग्रँडिस. आता ग्रँडिस म्हणजेच मराठीत मोठा, भव्य किंवा शानदार असा अर्थ होतो. हा शब्द पिंक कॅशियाच्या याच जातीला का वापरला असावा? तर माझ्या तर्काप्रमाणे याची 2 कारणे असू शकतात. एकतर या झाडाची उंची, ती साधारणपणे त्याच्या मूळ अधिवासात 30 मीटरपर्यंत उंच असते. हे जवळपास 10 वर्षाचे झाडच किती उंच आहे पहा.
आणि दुसरं कारण म्हणजे या गुलाबी कॅशियाच्या शेंगा त्याच्या जातीतल्या इतर शेंगांच्या तुलनेत बऱ्याच मोठ्या आणि जाड आहेत. कॅशिया ग्रँडिस त्याची लक्षणीय उंची, सरळ आकार आणि खोडाचा गुळगुळीत पोत यासाठी ओळखले जाते. पानझडी किंवा निमपानझडी हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. खोड सहसा सरळ दंडगोलाकार असते. मूळसा जिथला आहे तिथे 30 मीटरपर्यंत उंच होत असला तरी आपल्याकडे 15 ते 25 पर्यंत वाढतो. झाडाची साल गुळगुळीत आणि फिकट राखाडी कलरची असते. खोडावर फिकट रंगाची अस्पष्ट वर्तुळाकार वलये असतात. मुख्य खोडावर छत्रीच्या आकाराच्या विस्तारलेल्या फांद्या असतात. बऱ्याचदा फांद्या लोंबणाऱ्या किंवा झुकलेल्या असतात. लाकूड कठीण आणि जड असते जे स्थानिक पातळीवर बांधकामासाठी जसे की छप्पर, शेड आणि कॅबिनेट वगैरे बनवण्यासाठी वापरले जाते. गुलाबी कॅशिया नद्या आणि ओढ्याच्या काठी, चिकणमातीत तसेच ठराविक काळाने येणाऱ्या पुराच्या ठिकाणी चांगला वाढतो. आता बघूया याच्या पानांची रचना. गुलाबी कॅशियाची पाने संयुक्त प्रकारची असतात, म्हणजेच एका मुख्य देठावर पर्णिकांच्या अनेक जोड्या असतात आणि टोकाला एकही अग्रस्त पर्णिका नसते. एकाड एक पाने रचलेली असतात. पानांच्या साधारणपणे 10 ते 20 जोड्या असतात. ती 3 ते 6 सेंटीमीटर लांब आणि 1.5 ते 5 सेंटीमीटर रुंद असू शकतात. कोवळ्या पानांना किंचित तांबूस लालसर छटा असते, तर वरची पाने गडद हिरवी असतात. एक पूर्ण संयुक्त पान 15 ते 30 सेंटीमीटरपर्यंत लांब असते. पिंक कॅशिया ग्रँडिसच्या फुलांबद्दल सांगायचं तर सुरुवातीला गडद गुलाबी, नंतर फिकट गुलाबी किंवा पांढरा असा ह्या फुलांचा रंग बदलत जातो. मार्च ते एप्रिल-मे या काळात फांद्या फुलांच्या झुपक्यांनी भरून जातात. बहुधा त्याच्या मूळ अधिवासात फुलांच्या मोसमात झाडाची सगळी पाने गळून पडत असावीत, परंतु इतरत्र काही पाने झाडावर टिकून राहतात. म्हणूनच याला निमपानझडी वृक्ष असं म्हणत असावेत. फुले 10 ते 20 सेंटीमीटर लांब गुच्छामध्ये येतात, ज्यात 15 किंवा त्यापेक्षा जास्त फुले असतात. ही फुले गुलाबी आणि नारंगी रंगाच्या हलक्या छटांमध्ये उमलतात आणि संपूर्ण झाडावर पसरतात. म्हणूनच याला पिंक शॉवर असं म्हणतात. प्रत्येक फुलाला 5 पाकळ्या, 3 मोठे पुंकेसर आणि एक लांब वाकलेला स्त्रीकेसर असतो. पाकळ्या एकसारख्या आकाराच्या नसतात आणि सर्वात वरच्या पाकळीच्या टोकावर एक पिवळा ठिपका असतो. तुम्ही बघू शकता इथे खाली जमिनीवर फुलांचा भरपूर सडा पडलेला आहे आणि तितकीच फुले झाडावर सुद्धा आहेत. यावरून हा बहर किती जास्त प्रमाणात आहे हे लक्षात येईल. मी खाली पडलेली काही फुले हातात घेतली तर मला ती अतिशय चिकट वाटली. जमिनीवर मुंग्याही दिसत होत्या. फुलांचा चिकटपणा हा मधाचाच असावा हे सरळ आहे. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते. हा कॅशिया जरी विदेशी असला तरी याच्यावर प्रचंड प्रमाणात मधमाशा आणि भुंगे फिरत होते. मी ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु व्हिडिओ नीट आला असेल की नाही काय माहीत, कारण झाड तसं बरंच उंच होतं. मग मला आता असा प्रश्न पडला आहे की यावर ज्या मधमाशा येत असतात, भुंगे येत असतात, ते आजूबाजूच्या शेतातील पिकांवर, फुलाफळांवर पॉलिनेशन करण्यासाठी उपयोगी पडत नसतील का? बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विदेशी असूनसुद्धा या झाडावर प्रचंड मधमाशा आणि भुंगे भिरभिरत आहेत. आता फुलांचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग जाणून घेण्यासाठी हेही लक्षपूर्वक ऐका. झाडाचे इतर उपयोग आपण नंतर पाहणारच आहोत, परंतु या फुलाचा एक अतिशय महत्त्वाचा उपयोग आत्ताच सांगते. अलीकडे लागलेल्या शोधानुसार वनस्पतीशास्त्रात अभ्यासासाठी म्हणून वापरले जाणारे रंगीत द्रावण म्हणजेच इंडिकेटर तयार करण्यासाठी या फुलांचा मोठा उपयोग होतो.
मी वाचलेल्या माहितीनुसार या शेंगांची लांबी 40 ते 60 सेंटीमीटर असते, परंतु इथं प्रत्यक्षात मात्र या शेंगा मला इतक्या लांब दिसत नाहीत. यांची लांबी फार तर 20 ते 25 सेंटीमीटर असावी. लांब स्त्री केसर वाढू लागल्यावर त्यापासून फळे तयार होतात. सुरुवातीला पानाखाली लटकणाऱ्या हिरव्या धाग्यासारख्या असलेल्या या शेंगा परिपक्व झाल्यावर तपकिरी काळपट रंगाच्या आणि लाकडासारख्या कठीण होतात आणि त्या दीर्घकाळपर्यंत झाडावर टिकून राहतात. झाडावरून पडल्या तरी शेंगा स्वतःहून लवकर फुटत नाहीत. मी इथे झाडावरची एक शेंग तोडून घेतली. तसंच खाली थोडीशी शोधाशोध केल्यावर मला मागच्या वर्षीच्या 2-3 वाळलेल्या शेंगा सापडल्या आहेत. आता यातली एक शेंग फोडून पाहूया. तसंच इथे तुलनेसाठी आपल्या नेहमीच्या पिवळ्या बहाव्याची आणि पिंक कॅशिया जाव्हानिका या प्रकारची शेंग दाखवते आहे, म्हणजे बियांच्या रचनेतील फरक समजेल. धन्यवाद डॉक्टर स्वाती मॅडम, तुम्ही या शेंगा पाठवल्या म्हणून या तिन्ही शेंगातील फरक सविस्तर दाखवता येईल. पिवळ्या बहाव्याच्या बियांची रचना तुम्हाला माहिती आहेच. या बहाव्याने आपल्या प्रत्येक बाळासाठी एक स्वतंत्र खोली बांधून दिली आहे असं वाटतं. कॅशिया ग्रँडिसमध्ये अशीच रचना आहे. स्वतंत्र कप्प्यांनी वेगळ्या केलेल्या असंख्य बिया त्यात आहेत, परंतु यात गर खूप जास्त आहे. बिया एका चिकट गडद तपकिरी रंगात वेढलेल्या आहेत. या कडू गोड चवीच्या गराला थोडासा अप्रिय वास येतो. जाव्हानिकाने आपल्या बाळांना व्यवस्थित दुपट्यात गुंडाळून पॅक करून एकदम सुरक्षित ठेवलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मला तर प्रश्न पडतो की नैसर्गिकपणे यांचं जर्मिनेशन कसं होत असेल. कॅशियाच्या बिया सहजासहजी रुजत नाहीत हे आपल्याला ठाऊक आहे. कोणताही कॅशिया असो, त्यांच्या बिया कठीण कवचाच्याच असतात. कोमट पाण्यात 1-2 दिवस भिजवून मग त्या पेराव्यात. कदाचित 8-10 दिवसानंतर त्या उगवतात. तसेच गुलाबी कॅशियाची फांदी लावून किंवा गुटी कलम करूनही रोप तयार करता येतं. शास्त्रज्ञांनी कॅशिया ग्रँडिसचे अनेक उपयोग सांगितले आहेत. आपल्या माहितीसाठी मी ते इथे सांगत आहे. तशी आपल्याकडे याची झाडे कमी आहेत, परंतु तरीही वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणीही स्वतःहून याचा वापर करू नये. सी ग्रँडिस हे केवळ खाण्यायोग्य आणि कोकोमध्ये स्वाद आणण्यासाठी वापरले जात नाही, तर औषधी म्हणूनही त्याचे अनेक उपयोग आहेत. पचनाच्या विकारांसाठी पाने मिठासोबत उकळून प्यायली जातात. पाने कुस्करून त्वचेला लावल्याने आणि मालिश केल्याने खाज सुटण्यापासून आराम मिळतो. पाने, फुले, फळांचा गर किंवा बियांपासून बनवलेले पेय उन्माद आणि चिंतेपासून आराम देते. परंतु गर्भवती महिलांमध्ये गर्भपात होऊ शकतो. अल्कोहोलमध्ये भिजवलेल्या मुळाचा अर्क त्वचेच्या संसर्गावर लावला जातो. ताप आणि संधिवातासाठी मुळाचा आणि सालीचा काढा प्यायला जातो. बुरशी, खरूज, नागिन आणि पांढऱ्या अतिसारासाठी पाने कुस्करून त्वचेवर लावली जातात. ॲनिमियासाठी फळे सोडा किंवा दुधात मिसळून दररोज सकाळी आणि रात्री 1 ग्लास प्यायली जातात. खोकला आणि यकृताच्या समस्यांसाठी दिवसातून 3 वेळा 1 ग्लास ताजी फळे घ्यावीत. सी ग्रँडिस मोठ्या प्रमाणावर शोभेच्या उद्देशाने आणली गेली आहे, परंतु ती शेतीसाठी देखील उपयुक्त असल्याचे आढळले आहे. वेळोवेळी पूर येणाऱ्या भागांमध्ये पुनर्वनीकरणासाठी याची विशेष शिफारस केली जाते आणि कोरड्या जमिनीमध्ये आणि कुरणांमध्ये बहुवार्षिक पिकांसोबत आंतरपीक म्हणून याची शिफारस केली जाते, कारण गुरे या वनस्पतीच्या शेंगा खातात. आर्थिकदृष्ट्या कोळसा आणि सरपण म्हणून वापरण्याची यात मोठी क्षमता आहे आणि हे एक बहुउद्देशीय कठीण लाकूड म्हणूनही ओळखले जाते, ज्याचा उपयोग सुतारकाम, लाकूडकाम आणि तुळ्या बनवण्यासाठी होतो. आधीच नमूद केलेल्या औषधी उपयोगांव्यतिरिक्त सी ग्रँडिसच्या बिया डिंकाचा एक संभाव्य व्यावसायिक स्रोत देखील होऊ शकतात. निःसंशयपणे सी ग्रँडिस
हे अनेक उपयोग असलेले अतिशय सुंदर झाड आहे. त्याच्या गुणधर्मांवर संशोधन करणे आणि त्याच्या उपयोगांबद्दल माहितीचा प्रसार करणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद.